बऱ्याच वेळा मी बघितलंय की दे आर थोडा एक हट्ट केला जातो लग्नात. व्हरायटी ऑफ कामांमध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. तुम्ही हेल्थमध्ये काम करता, कन्स्ट्रक्शनमध्ये पण करू शकता, एज्युकेशनमध्ये करू मध्ये तुम्हाला शिकवलं जातं की गव्हर्नमेंट ॲक्च्युली कसं काम करते, काय काय चॅलेंजेस असतात आणि त्याच्यामुळे एक ॲस्पिरंटपेक्षा वेगळा पर्स्पेक्टिव्ह तिथे नक्की आहे. बघायचं कसं, तिथून चुका काढायच्या कशा, चुकीचे ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे, आर्टिकल्सला, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स, ज्युडिशियल जजमेंट्स दैनंदिन जीवनात बघत असतो. म्हणजे बीट अबाउट रिलिजन, बीट अबाउट GS पेपर्समध्ये पण होतो, एस्सेमध्ये, GS1मध्ये. आय हॅव ऑलवेज स्कोर्ड व्हेरी गुड मार्क्स इन शो दॅट रिस्पेक्ट टुवर्ड्स यू, की तुम्ही इंटरव्ह्यूला आले आहे अँड वी कन्सिडर दॅट. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत राजश्री देशमुख. यांनी तिसऱ्यांदा UPSC क्रॅक केली. विद्यार्थ्यांचं किंवा ॲस्पिरंटचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा UPSC क्रॅक करावी. पण राजश्रीने एकदा नाही, दोनदा नाही, तर तिसऱ्यांदा UPSC क्रॅक केली, 3 वेळा रँक काढली. तर आज राजश्री देशमुख यांच्याकडनं आपण त्यांची सक्सेस स्टोरी, त्यांचा हा जो जर्नी तो समजून घेऊया. स्पेक्ट्रम IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत. थँक्यू सर. राजश्री, काय वाटतं की तिसऱ्यांदा UPSC क्रॅक केली आहे? लोक पहिल्यांदाच करतात किंवा एकदा क्रॅक करण्यासाठी बरेच परिश्रम घेतात. सर, मी जेव्हा स्टार्ट केलं प्रिपरेशन तर मला सुद्धा डाऊट होता की माझ्याकडनं प्रिलिम्स पण निघेल की नाही. तर या पॉईंटला जेव्हा मी 3 वेळा क्लिअर केली एक्झाम, रँक आला आहे माझा, तर आय एम जस्ट फीलिंग व्हेरी ग्रेटफुल. खूप ग्रॅटिट्यूड फील होतो आहे की जेवढा काही अभ्यास केला किंवा जे काही जर्नी होती माझी त्याचा अंत सक्सेसने झाला. अँड जसं खूप मुलं असतात की ते खूप कष्ट करतात, खूप हुशार पण असतात, पण अनफॉर्च्युनेटली दे कांट मेक इट टू द रँक लिस्ट. तर आय डिड नॉट एंड अप लाईक दॅट अँड फॉर्च्युनेटली आय गॉट इन टू माय डिझायर्ड सर्व्हिस. सो मला खूप छान वाटतं आहे. UPSC करावं आणि प्रशासनामध्ये जावं असं पहिल्यांदा कधी वाटलं? सर, हा खूप वेल थॉट डिसिजन होता माझ्यासाठी. माझं 4th इयर ऑफ ग्रॅज्युएशन झाल्यानंतर खरं तर मी हा डिसिजन घेतला. आय डोंट नो ते खूप उशिरा झालं की इट वॉज द राईट टाईम, बट देन ग्रॅज्युएशनपर्यंत आय वॉज नॉट शुअर व्हॉट आय विल डू आफ्टर इट. बट माझ्यासोबत काही लोकं होते जे प्रिपेअर करत होते आणि तसं आय थॉट दॅट आय विल एक्सप्लोअर दिस फील्ड. आणि जेव्हा मी त्याचा सिलेबस बघितला तर मला त्यात इंटरेस्ट आला. आणि अलॉंग विथ दॅट द काइंड ऑफ करियर अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते एकदा UPSC क्लिअर केल्यानंतर, तर दॅट अट्रॅक्टेड मी अ लॉट. आणि त्यामुळे मग 4th इयर नंतर इन 2018 आय डिसाइडेड दॅट आय विल अपियर फॉर दिस एक्झाम. महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातून पिंपळणीसारख्या लहानशा गावातून अभ्यासाला सुरुवात केली, शिक्षणाला सुरुवात केली. तर काय अडचणी येतात UPSCचं ॲस्पिरेशन जेव्हा आपण ग्रामीण भागापासून घेऊन जातो? काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर कसा मार्ग काढला? सर, जे लोकं ग्रामीण भागातून येतात, पिंपरणे, संगमनेरसारख्या जागेतून येतात, त्यांचं सगळ्यात मोठं हे चॅलेंज असतं की त्यांना वेगवेगळ्या परीक्षांची, करियर अपॉर्च्युनिटीजची माहितीच नसते. त्यांना अपॉर्च्युनिटीजच माहीत नसतं की कुठल्या-कुठल्या फील्डमध्ये ते करियर बनवू शकतात. तर ते एक मला खूप मोठं चॅलेंज वाटतं आणि ते मी सुद्धा फेस केलं बिफोर आय स्टार्टेड माय ग्रॅज्युएशन. पण पुण्यात जेव्हा मी ग्रॅज्युएशनसाठी आले, तर मग मला खूप सगळे अपॉर्च्युनिटीज दिसल्या आणि करिअरमध्ये काय काय करू शकतो ते सगळं कळालं. त्यामुळे मला पुण्यात राहण्याचा खूप फायदा झाला. पण नक्कीच जेव्हा ग्रामीण भागातील मुलं करिअरचा विचार करतात, त्यांना खूप जास्त करिअर गायडन्सची गरज आहे असं मला वाटतं. खास करून मुलींसाठी काय वाटतं की मुलींना कशा अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय अडचणी येतात मुलींना? सर, नक्कीच बीइंग अ गर्ल त्यांचे चॅलेंजेस, आमचे चॅलेंजेस वेगळेच असतात. कारण पहिली गोष्ट घरापासून बाहेर राहणं. आई-वडील काळजी करतात. बऱ्याच मुलींना घरापासून लांब राहू देत नाही. घरी अभ्यासाला वेळ काढणं घरच्या गोष्टींमधनं किंवा मग घरी ती स्पेस मिळणं. सपोज मी अभ्यास केला तर मी नेहमी लायब्ररीत केला. पण जर तुमच्या घराजवळ लायब्ररी अवेलेबल नसेल तर मग त्या अडचणी तर नक्कीच येतात. आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा की 1-2 अटेम्प्ट जर झाले मुलींचे तर त्यांना बऱ्याच वेळा मी बघितलंय की दे आर थोडा एक हट्ट केला जातो लग्नाचा सुद्धा. तर असे हे विविध चॅलेंजेस आहेत. अनफॉर्च्युनेटली मला ते चॅलेंजेस खूप कमी फेस करावं लागले कारण बिकॉज ऑफ द
सपोर्ट ऑफ माय फॅमिली, बट नक्कीच इनफॅक्ट या पॉडकास्टद्वारे मी सुद्धा जे पण लोक बघतायत आय विल अर्ज देम टू लेट देअर गर्ल्स स्टडी, बिकॉज मी किंवा माझ्या पेरेंट्सने पण कधीच विचार नव्हता केला की ही एक्झाम मी 3दा काढू शकेल, क्लिअर करू शकेल, पण ते शेवटी झालं. सो दिस इज द अपॉर्च्युनिटी आय वुड लाईक टू मेक दॅट रिक्वेस्ट. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर इंजिनिअरिंगच्या ऐवजी प्रशासक यावं असं का वाटलं? सर, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग करताना मला हे जाणवलं की त्या करिअरचा स्कोप खूप कमी आहे. एकतर ते खूप टेक्निकल होतं आणि मला असं जाणवलं की माझा कल जास्त नॉन टेक्निकल गोष्टींकडे जास्त होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एक व्हरायटी ऑफ कामांमध्ये इन्वॉल्ड असतात. तुम्ही हेल्थमध्ये काम करतात, तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये पण करू शकता, एज्युकेशनमध्ये करू शकता. तर ती अपॉर्च्युनिटी फक्त इंजिनिअरिंगचं करिअर नाही देत, आणि हे माझं सगळ्यात मेजर कारण होतं टू गो टुवर्ड्स सिव्हिल सर्व्हिसेस. सिव्हिल सर्व्हिसचे रिझल्ट्स बघितले तर मोस्ट ऑफ दी रँकर्स जे आहेत ते इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतात. तर काही फायदा होतो का इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा UPSCचा रिझल्ट किंवा प्रिपरेशनमध्ये? सर, मला असं स्पेसिफिकली सांगता नाही येणार काय फायदा होतो, पण जो एक मला वाटतो तो की इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना खूप कमी वेळात खूप अभ्यास करण्याची सवय लागते, किंवा काही हॅक्स मिळतात अभ्यास करण्यासाठी, की फॉर एक्झाम्पल वी हिअर की उद्या एक्झाम आहे तर आज अभ्यास सुरू केला, पण तरी एका रात्रीत अभ्यास संपवता येतो. तर ती जी क्षमता आहे ती डेव्हलप होती, थोडं लॉजिकली रॅशनली विचार करण्याची क्षमता डेव्हलप होती. आणि आय थिंक दॅट दिस इज हाऊ इट हेल्प्स अ लिटिल बिट इन द UPSC प्रिपरेशन, बट अदर दॅन दॅट आय डोंट थिंक त्याचा डिरेक्टली काही इम्पॅक्ट होतो. तिसऱ्यांदा UPSC क्रॅक केली. पहिल्यांदा इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस, नंतर पुन्हा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, आता पुन्हा इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. तिघं अटेम्प्टमध्ये जेव्हा सक्सेस मिळाला तेव्हा काय बदल जाणवला? म्हणजे तिघं अटेम्प्टमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल केला की काही बदल जाणवला अभ्यासामध्ये? सर, मी जास्त तर बदल केलेले नव्हते, कारण माझी स्ट्रेंथ होती मेन्स एक्झामिनेशन आणि आन्सर रायटिंग. तर ती मी माझ्या पहिल्या अटेम्प्टपासून त्यावरती खूप काम केलं होतं, आणि आय न्यू की कसे आन्सर लिहायचे, ते फ्रेम कसे करायचे. तर ती स्ट्रॅटेजी तिन्ही अटेम्प्टमध्ये माझी सेमच राहिली होती. तर मी जास्त, आणि इट वर्कड एव्हरी टाईम, तर मी जास्त बदल नव्हते केले. काय वाटतं की तिघं प्रिपरेशनच्या वेळेस किंवा UPSCच्या जर्नीमध्ये काही मिस्टेक्स झाल्या आणि त्या कशा ओव्हरकम केल्या? सर, मिस्टेक्स तर सगळ्यांकडनंच होतात. मी सुद्धा प्रिलिम्स क्लिअर नाही केलेली 3 वेळा. माझ्या पहिल्या 3 अटेम्प्ट्समध्ये प्रिलिम्स क्लिअर नव्हते, आणि त्याचं कारण मोस्टली हे होतं की एक स्ट्रॅटेजी नव्हती, की माहीत होतं की खूप अभ्यास करायचा आहे, काय काय वाचायचं, पण ते कसं वाचायचं, कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा, किती इम्पॉर्टन्स द्यायचं, आणि अभ्यास किती करायचा आणि पेपर सॉल्विंगवर किती भर द्यायचं, याचा बॅलन्स नव्हता. आणि ह्या मिस्टेक्स या आहेत जे प्रत्येक ॲस्पिरंटकडनं होतात, आणि त्या माझ्याकडनं पण झाल्या होत्या. बट देन हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही मिस्टेक केल्यानंतर यू लर्न फ्रॉम इट, आणि बी रेडी टू ॲक्सेप्ट देम अँड मेक चेंजेस इन युअर स्ट्रॅटेजी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व्हिसेस जॉईन केल्यानंतर प्रिपरेशनची काही अप्रोच आपला बदलतो का? किंवा सर्व्हिसेस जॉईन करून प्रिपरेशन करता येतं का? नक्कीच करता येतं सर, कारण वेळ कमी मिळतो. ट्रेनिंगमध्ये असल्यावरती वेळ काढावा लागतो प्रिपरेशनसाठी, पण त्या प्रिपरेशन किंवा सर्व्हिसेसमध्ये असल्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तुम्ही गव्हर्नमेंटच्या फंक्शनिंगला एक जवळून बघता. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जातं की गव्हर्नमेंट ॲक्च्युली कसं काम करते, काय काय चॅलेंजेस असतात, आणि त्याच्यामुळे एक ॲस्पिरंटपेक्षा वेगळा पर्स्पेक्टिव्ह तिथे नक्की येतो. त्याचा फायदाच होतो. हो, फायदा होतो. आता प्रिपरेशनकडे येऊयात आपण, की प्रिलिम्स 6 वेळा दिली. 3 वेळा प्री क्वालिफाय नाही केली, पण 3 वेळानंतर प्री मेन्स इंटरव्ह्यू क्वालिफाय केलं, रँक मिळवली. तर प्रीसाठी काय स्ट्रॅटेजी राहिली नंतर? सर, जेव्हा माझी प्रिलिम्स क्वालिफाय होत नव्हती त्यानंतर मी हा चेंज केला की मी पेपर सॉल्विंगवर जास्त भर दिला. म्हणजे अभ्यास तर प्रत्येक अटेम्प्टला आपण सारखेच पुस्तकं वाचतो, पण क्वालिफाय होणं आणि न होण्यात डिफरन्स हा येतो की त्या प्रश्नाकडे बघायचं कसं, तिथून चुका काढायच्या कशा, चुकीचे ऑप्शन्स एलिमिनेट कसे करायचे, त्यावर मी खूप जास्त भर दिला, आणि त्यामुळे मग माझी पुढच्या प्रिलिम्स क्लिअर झाल्या. प्रिलिम म्हटलं तर GS आणि CSAT. बरेचसे विद्यार्थी आपण असं बघतो की GS खूप चांगला अभ्यास करतात आणि CSATमुळे काही वेळा त्यांचा मेन्सचा चान्स राहून जातो. तर CSATसाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि तुम्ही काय फॉलो केली स्ट्रॅटेजी?
सर सी-सॅटबद्दल हे खूप मोठं मिथ आहे, की जस्ट बिकॉज ते क्वालिफाईंग पेपर आहे, तर त्यामुळे त्याच्याकडे लक्ष खूप लोकं कमी देतात. ते नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला कळतंय, की तुम्हाला सी-सॅटमध्ये काम करण्याची गरज आहे, जितका इम्पोर्टन्स तुम्ही जी-एसला देताय, तितकाच सी-सॅटला दिला पाहिजे. म्हणजे अगदी दिवसातून एखाद तास जरी क्वेशन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली और जर खूपच वीक असेल, तर एखादा कोर्स जॉइन केला, तर ते नक्की फायदेशीर ठरतं. पण सी-सॅट न निघण्याचं एकच कारण असतं, की ते टोटली इग्नोर केलं जातं. तुम्ही थोडा वेळ जरी तुमच्या प्रिपरेशनमधला सी-सॅटला दिला, तर 66 मार्क्स मिळवणं इज नॉट अ व्हेरी बिग डील. म्हणजे सीसॅट विद्यार्थी सिरियसली घेत नाहीत. सिरियसली हां. तर सिरियसली घेतला आणि थोडा वेळ दिला तर नक्की हो. सीसॅटची भीती त्यांची निघून जाईल हो. आणि मेन्सला जाऊ शकतील. मेन्ससाठी तिघा अटेम्प्टमध्ये मेन्स क्रॅक केली आणि इंटरव्ह्यू दिला. तर मेन्ससाठी काय स्ट्रॅटेजी राहिली? सर मेन्ससाठी माझी सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी होती, की कुठलाही प्रश्न सोडायचा नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पानं भरवायचे आणि क्वालिटी ऑफ कॉन्टेंटवर जास्त भर द्यायचा. म्हणजे पानं नुसते भरवायचे नाही, तर 150 वर्ड्स किंवा 250 वर्ड्समधले आन्सर लिहायचे. वर्ड्स तितकेच लिहायचे, पण मग त्यात आणि प्रत्येक जी-एसचा जो पेपर आहे, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. तुम्ही एक स्ट्रॅटेजी प्रत्येक पेपरसाठी नाही वापरू शकत. फॉर एक्झाम्पल, जर एथिक्स आहे, जी-एस 4 आहे, तर तिथं एक्झाम्पल्सला, कोट्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. जी-एस 3मध्ये डेटाला, स्कीम्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. सिमिलरली जी-एस 2मध्ये आर्टिकल्सला, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स, ज्युडिशियल जजमेंट्स त्यांना इम्पॉर्टन्स आहे. तर हे ओळखता आलं पाहिजे आणि त्या स्ट्रेंथ्सवरती काम करायला हवं. दुसरी गोष्ट ही आहे, की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप लोकं इग्नोर करतात, की हा ॲटिट्यूड असतो, की आम्ही अभ्यास करून घेऊ आणि पेपरमध्ये लिहून येऊ, तर ते दॅट डझंट वर्क. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस एव्हरी सिंगल डे करावी लागते. तर ते 3 तासात 20 क्वेशन्स लिहिणं सोपं जातं. सराव खूप महत्त्वाचा हो. आहे आणि जी-एसच्या प्रत्येक पेपरची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि येस. त्यामुळे त्या पद्धतीने त्याला स्ट्रॅटेजाइज केलं पाहिजे स्टडी येस. करताना. येस. एसेसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवली? कसं प्रिपेअर केलं? एस्सेसाठी मी खूप प्रॅक्टिस नव्हते करत, कारण खूप प्रॅक्टिस केली की एस्से मेकॅनिकल होतो आणि एस्सेमध्ये रिक्वायरमेंट ही असते की तुमचा एस्से खूप नॅचरली फ्लोईंग दिसला पाहिजे. त्यात माझं नेहमी यावर मी भर द्यायचे की मी माझ्या आसपासचे माझे पर्सनल एक्झाम्पल्स खूप टाकायचे, सो दॅट माझा एस्से खूप वेगळा दिसेल दुसऱ्यांच्या एस्सेपासून. आणि सगळ्यात इम्पॉर्टन्स की जो टॉपिक दिलाय, यू हॅव टू स्टिक टू दॅट टॉपिक. म्हणजे आपल्याला खूप काही येत असलं तरी ते सगळं लिहून येण्याची गरज नसते. त्या टॉपिकला जे रिलेव्हंट आहे ते जर लिहिलं तर एक डिसेंट मार्क्स एसेला मिळून जातात. ऑप्शनल सोशिओलॉजी होता. हो. सोशिओलॉजी का निवडला आणि कसा अभ्यास केला त्याचा? सर त्याची 2-3 कारणं होते. पहिले तर सोशिओलॉजीचा जो सिलॅबस आहे, तोच आहे जो आपण दैनंदिन जीवनात बघत असतो. म्हणजे बीट अबाउट रिलिजन, बीट अबाउट कास्ट, क्लास, हे सगळं आपण दैनंदिन जीवनात बघतो आणि मला त्यात इंटरेस्ट पण आला, कारण मला त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं होतं. दुसरी गोष्ट ही की सोशिओलॉजीचा सिलॅबस कंपॅरेटिव्हली दुसऱ्या ऑप्शन्सपेक्षा खूप छोटा आहे. तर तो कव्हर करायला ईझी पण आहे आणि डुएबल आहे इन 3-4 मंथ्स. अँड अपार्ट फ्रॉम दॅट सोशिओलॉजीचा खूप उपयोग जी-एस पेपर्समध्ये पण होतो. एस्सेमध्ये, जी-एस 1मध्ये. आय हॅव ऑल्वेज स्कोर्ड व्हेरी गुड मार्क्स इन जी-एस 1 जस्ट बिकॉज आय वॉज गुड इन सोशिओलॉजी. तर त्याचा मला खूप फायदा झाला. आता शेवटची स्टेज इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू 3 वेळा दिला. 3 वेळेस रँक काढली, म्हणजे 3 वेळेस आपण सक्सेसफुल झालो. तर 3 वेळेस इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर केलं आणि इंटरव्ह्यूचे काही मेमरीज असतील, कारण इंटरव्ह्यूचे प्रश्न जे असतात ते बऱ्यापैकी सोशल मीडियामध्ये व्हायरल पण होतात आणि हो. मुलांना एक उत्सुकता असते. हो. तर असे 3 अनुभव जे होते इंटरव्ह्यूचे, ते काही शेअर करता आले विद्यार्थ्यांसाठी? सर माझे तिन्ही इंटरव्ह्यूचे अनुभव खूप वेगवेगळे होते. हं. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी वॉज मोर ऑर लेस सेम. आपला जो डॅफ असतो तो खूप व्यवस्थित प्रिपेअर करून आणि मी खूप मॉक्स द्यायचे टू गेट इन टू दॅट फील्ड UPSC इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि एक्सपिरियन्सेस शेअर करायचे तर माझा जो पहिला इंटरव्ह्यू होता, मी पहिल्यांदाच इंटरव्ह्यू देत होते. थोडी नर्वस पण होते, बट देन द बोर्ड वॉज व्हेरी कॉर्डियल. त्यांनी मला आधीच सांगितलं की हे एक कॉन्व्हर्सेशन आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, तर बी कम्फर्टेबल. आणि खूप पटपट प्रश्न विचारतात ते. पण तिथे मला एक खूप छान वाटतं की आपण जे काही बोलतो ते खूप लक्ष देऊन ऐकतात. त्यांना उरकण्याची घाई नसते. फक्त एवढं आहे की तुम्हाला जर नाही येते ते नेक्स्ट क्वेश्चन विचारतील. बट दे शो दॅट रिस्पेक्ट टुवर्ड्स यू
की तुम्ही इंटरव्ह्यूला आले आहे अँड वी कन्सिडर दॅट यू आर वर्दी ऑफ गिव्हिंग दिस इंटरव्ह्यू. एक प्रश्न मला आठवतो माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूला, माझा पूर्ण इंटरव्ह्यू झालेला आणि लास्टला द मेंबर सेड दॅट राजश्री, आय एम टेलिंग यू टुडे दॅट वी आर नॉट सिलेक्टिंग यू, नॉट ॲट ऑल, वी आर नॉट सिलेक्टिंग यू, नाव व्हॉट वुड यू डू. तर मला आय वॉज नॉट शुअर व्हॉट ही मेंट बाय वी आर नॉट सिलेक्टिंग यू, कारण इंटरव्ह्यूचे मार्क्स ते देणार आहे, माझे मेन्सचे मार्क्स तर ऑलरेडी लॉक्ड आहेत. तर मी बोलले की ठीक आहे सर, मी पुन्हा अटेम्प्ट देईल. आणि ऑल ऑफ दम स्टार्टेड लाफिंग, की कारण तेव्हा मला कळला नाही तो प्रश्न, पण मी नर्वस नव्हते झाले and he was expecting me to get nervous or something, so they all started laughing and then my interview ended and I think that went on a very good note. तर मी फक्त एवढं बोलले की सर माझ्याकडे अजून अटेम्प्ट आहे, मी पुन्हा अटेम्प्ट देईल. सो ही वॉज हॅपी विथ दॅट. तर असे काही काही प्रश्न असतात इंटरव्ह्यूमध्ये जे विच मेक्स, ज्यासाठी आपण प्रिपेअर्डच नसतो. आय वूड हॅव नेव्हर थॉट दॅट दे से दिस टू मी. तर ते मजेशीर असतात, पण तो एन्व्हायरमेंट एवढा स्ट्रेसफुल असतो की त्या लोकांना मज्जा येते, पण आपण खूप स्ट्रेसमध्ये जातो आणि बाहेर आल्यावर आपल्याला रिअलाइज होतं की आतमध्ये काय झालं. अगदी प्रिलिम ते इंटरव्ह्यू याच्यामध्ये चालू घडामोडींचा पण खूप मोठा वाटा असतो. तर करंट अफेअर्सचं प्रिपरेशन कसं केलं? सर करंट अफेअर्सचं प्रिपरेशन मला असं वाटतं की न्यूजपेपरचा जरी डिरेक्टली फायदा नाही होत ना, पण न्यूजपेपर एक पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर न्यूजपेपर वाचला पाहिजे, पण नॉट मोर दॅन 1 hour अ डे. खूप लोक असतात जे 2-2, 3-3 तास न्यूजपेपरच वाचतात, तर त्याचा काही डिरेक्टली इम्पॅक्ट नाही आहे. बट वन थिंग आय स्टक बाय वॉज करंट अफेअर्स मॅगझिन, बी इट एनी कोचिंग क्लास कंपायलेशन ऑफ करंट अफेअर्स. आय यूज टू रीड इट आणि आय यूज टू रिवाइज इट अ लॉट. तर त्यामुळे माझं करंट अफेअर्स दिवसातून 2 तास मी द्यायचे, 1 तास न्यूजपेपरला, 1 तास कंपायलेशनला, अँड दॅट यूज टू सफाईज. म्हणजे करंट अफेअर्ससाठी रुटीनली अभ्यास तर आवश्यकच आहे आणि त्यातल्या त्यात कंपायलेशन असलं हो. तर एक क्रक्स मिळून जातो हो, आपल्याला crux. करंट अफेअर्स. या प्रिपरेशनमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा काही फायदा झाला का? AI असेल, ChatGPT असेल, इंटरनेट किंवा गुगलचा? नक्की सर. मेजरली यूट्यूबचा मला खूप फायदा झाला, कारण जे कॉन्सेप्ट्स तुम्हाला वाचून नाही कळत ते कॉन्सेप्ट्स बघून कळतात. कुठलीही इमेज किंवा व्हिडिओ बघितलं तर इट रिटेन्स इन आवर हेड फॉर लॉंग. आणि दुसरं म्हणजे मी या अटेम्प्टला, या मेन्सच्या वेळी ChatGPT खूप वापरलेलं टू समराईज समथिंग और जनरेट पॉईंट्स ऑन सम टॉपिक्स. ज्या टॉपिक्सवरती कुठेच मला मटेरियल नाही मिळते, आय युज्ड ChatGPT. दॅट हेल्प्स अ लॉट, आय थिंक. आजकाल सोशल मीडियाला बरेच लोक ॲडिक्ट होतात, विद्यार्थीसुद्धा. हो. तर सोशल मीडियाचा उपयोग झाला की त्याच्यापासून डिस्ट्रॅक्शन झालं अभ्यासामध्ये? दोन्ही झालं सर. उपयोग यामुळे होतो की प्रिपरेशनमध्ये आपण इतकं आयसोलेटेड असतो, एकटे अभ्यास करत असतो, खूप फ्रेंड्स नसतात. तर सोशल मीडिया जर खूप बॅलन्स पद्धतीने वापरलं तर इट कीप्स यू कनेक्टेड टू द वर्ल्ड. पण ॲट द सेम टाईम त्याचं नुकसान खूपच जास्त आहे, कारण एक रील कधी 1 तासाच्या रील्समध्ये बदलून जाते कळत नाही. तर त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं सेल्फ रेग्युलेशन असलं पाहिजे, की तुम्ही किती वेळ वापरताय आणि कोणत्या टाईपचा कॉन्टेंट कन्झ्युम करताय. जर तुम्ही पूर्ण वेळ एंटरटेनिंग कॉन्टेंट कन्झ्युम करताय तर देन दॅट विल डिस्ट्रॅक्ट यू फ्रॉम युअर स्टडीज. सो दॅट बॅलन्स वी हॅव टू मेंटेन. हा UPSCचा एक मोठा जर्नी होता. प्रिलिम्स, 3 वेळा प्रिलिम्स क्वालिफाय न करणं, पुढच्या 3 प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू क्वालिफाय करणं. तर एवढ्या लाँग जर्नीमध्ये स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं? आणि अप्स अँड डाऊन्स येतात, काही वेळा लो फील होतं, काही वेळा सोडून द्यावं असंही वाटत असेल की आता बस झालं. तर काय केलं की स्वतःला मोटिवेट ठेवून तिसऱ्यांदा पण प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत रँक काढली? हो सर. 3 वेळा प्रिलिम्स न निघणं इट वॉज अ कारण मी लहानपणापासून आय हॅड बीन अ व्हेरी स्टुडियस स्टुडंट. सगळं नेहमी ट्राय करणं की रँकर्समध्ये नाव येईल. इवन कॉलेजमध्ये ऑल्सो आय यूज टू गिव्ह माय सेल्फ अ टार्गेट की इतके पर्सेंटेज पडलेच पाहिजे. तर आय वॉज व्हेरी स्टुडियस दॅट वे. आणि जेव्हा UPSCचं प्रिपरेशन स्टार्ट केलं तर 3 वेळा कॉन्झिक्युटिव्हली नाही निघाली प्रिलिम्स. बट दॅट टाईम आय थिंक what we need to do is not take ourselves very seriously. लोक खूप इगोवर घेतात त्या एक्झामला की असं कसं माझ्याकडून नाही निघू शकत. सो डोंट नीड
नीड टू डू दॅट. थोडा स्वतःला ब्रेक देऊन आणि खूप रॅशनली विचार करण्याची गरज असते की काय चुकलं. कारण ज्याची पण एक्झाम नाही निघत त्याला माहीत असतं की माझं काय चुकलं, कुठे कमी पडलो. ठीक आहे, मी 100% दिले एफर्ट्स, पण त्या एक्झामला 110%ची गरज होती. तर नेक्स्ट टाइम वी शुड बी प्रिपेअर टू डू दॅट. दुसरी गोष्ट ही की हे ओळखणं की वेन टू स्टॉप, कुठे थांबण्याची गरज आहे, कुठे प्लॅन बी बघण्याची गरज आहे. माझ्याकडे आय वॉज लकी दॅट आय गॉट थ्रू दिस एक्झाम, पण माझ्याकडे काहीच प्लॅन बी नव्हता. बट नाव जितकी कॉम्पिटिशन वाढली, आय वुड रिअली सजेस्ट की तुमचे जर 2 अटेम्प्ट नाही निघाले तर तिसऱ्यांदा यू शुड हॅव सम बॅकअप अँड देन गिव्ह दिस एक्झाम. प्लॅन बी असणं आवश्यक आहे. येस. UPSC सिलेक्शन झालं, त्यानंतर ट्रेनिंग जॉईन केलं लबासनाला. ट्रेनिंगमध्ये काय एक्सपिरियन्स आला? ते लबासनाचा एक्सपिरियन्स कुठल्याही UPSC ॲस्पिरंटसाठी ते एक ड्रीम असतं की लबासनाला जायचं आहे, तिथे ट्रेनिंग करायची. तर माझ्यासाठी तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मेमोरेबल एक्सपिरियन्स होता त्या 3 महिन्यांचा. तर तिथं असं असतं की आपण खूप आयसोलेशनमधनं प्रिपरेशन करून गेलेलो असतो आणि अचानक खूप लोकं, म्हणजे आमच्या बॅचमध्ये 650 लोकं होते. आणि फॅकल्टी असते आणि तो पूर्ण जे ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला इतकी मोठी लेगसी आहे. इतके मोठमोठे लोक तिथून ट्रेनिंग करून गेलेले आहेत, तिथं ट्रेनिंग द्यायला आलेले. तर ते थोडं ओव्हरवेल्मिंग होऊन जातं सुरुवातीला की आपल्याला सगळं आपल्यापेक्षा एलियन वाटू लागतं. पण देन विदिन अ वीक ऑर 2 वी गेट यूज्ड टू इट. तिथलं ट्रेनिंग आता तर खूप, म्हणजे आमच्या वेळेपासून खूप स्ट्रिक्ट झालं आहे. म्हणजे सकाळी 5 वाजता एक कॉमन अलार्म वाजतो उठवण्यासाठी अँड देन वी हॅव टू गो डू द PT, कम बॅक आणि कॉन्झिक्युटिव्ह लगातार क्लासेस. अँड तिथला माहोल खूप स्ट्रिक्ट असतो. वी वर नॉट अलाउड टू यूज फोन्स. कुठलाही इनडिसिप्लिन खूप सिरियसली घेतलं जातं. तर आय थिंक दॅट वॉज नेसेसरी बिकॉज द फाउंडेशन कोर्स इज द फाउंडेशन ऑफ आवर करियर्स. सो दे वॉन्टेड अस टू बी इन दॅट ऑफिसर लाईक झोन. तर पण त्या व्यतिरिक्त खूप सारे चांगले एक्सपिरियन्स होते इन द सेन्स की आम्हाला हिमालयन स्टडी टूरवर पाठवलेलं. तर आय वेंट टू अरुणाचल प्रदेश फॉर 10 days. त्यानंतर आम्हाला विलेज व्हिजिटला पाठवलं, तर आय वेंट टू ओरिसा. सो दीज आर द प्लेसेस आय हॅड नेव्हर सीन. अँड ड्युरिंग द एंटायर कोर्स ऑफ माय ट्रेनिंग आय गॉट टू विजिट मेनी प्लेसेस, मेनी डिफरंट कल्चर्स. तर तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. तर लबासना जसा विचार केला होता तसा नव्हता, पण त्याच्यापेक्षा जरी वेगळा असला तरी खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. एन्जॉय केलं लबासनाचं हो. ट्रेनिंग. लबासनाच्या ट्रेनिंगमधून काय शिकायला मिळालं असं वाटतं? सर, शिकायला हे मिळालं की जेव्हा आपण प्रिपरेशन करतो किंवा बाहेरून गव्हर्नमेंट ऑफिसेसकडे बघतो तर आपला पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा असतो त्यांच्याकडे बघण्याचा. पण जेव्हा आपण तिथे जातो, वी गेट इन टू देअर शूज अँड वी गो टू लबासना, सी ऑल ऑफ देम वर्किंग अँड दे टीच अस हाऊ टू व्हॉट वर्क वी नीड टू डू. तेव्हा मग ते रिअलायझेशन होतं की ही किती मोठी जबाबदारीचं काम आपल्या करिअरमुळे आपल्याला मिळणार आहे आणि आपली प्रत्येक सही किती इम्पॉर्टंट असणार आहे. आपण जे काही प्रत्येक वर्ड बोलतोय त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असणार आहे. तर हे रिअलायझेशन्स जेव्हा होतं ती जी शिकवण आहे ती खूप मोठी होती माझ्यासाठी. UPSCसाठी जे प्रिपेअर करतायत, जे स्वप्न बघताय की UPSC मला क्रॅक करायची आणि प्रशासनामध्ये जायचं आहे, जे राजश्रीने 3 वेळा केलं. तर अशा नवीन उमेदवारांसाठी जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज देणार? कसं त्यांनी प्रिपेअर केलं पाहिजे? मेसेज तर आय वुड से की तुम्ही जर प्रिपेअर करताय या एक्झामसाठी तर गिव्ह इट युअर 100% ऑर 0%. एकतर करूच नका आणि करतायत तर मग तुमचं सगळं द्या. असं नाही की मी पार्ट टाईम करतोय, पार्ट टाईम दुसरं काहीतरी बघतोय. आय थिंक दॅट डझंट वर्क. डेडिकेटेडली करा, बट रॅशनली करा. तुम्हाला जर हे रिअलायझेशन आहे की हे माझ्याकडनं नाही होते, गेट आउट ऑफ इट ॲज सून ॲज यू कॅन. this is something I focus on a lot because I have seen people जे 5, 6, 7 अटेम्प्ट्स देत असतात आणि नाही निघत आणि त्यांचं खूप मोठा स्पॅन त्यांच्या युथचा त्यात गेलेला असतो. तो दिस इज समथिंग ज्याबद्दल मला खूप वाईट वाटतं की आणि खूप मुलं असतात ज्यांना ऑलरेडी रिअलायझेशन असतं, बट अंडर पेरेंट्स प्रेशर ऑर पिअर प्रेशर ते ही प्रिपरेशन करत असतात. आय थिंक ते उद्या टाळलं पाहिजे. मित्रांनो, राजश्रीचा हा जो प्रवास आहे UPSCचा 3 वेळा UPSC क्रॅक करणं, अतिशय प्रेरणादायी प्रवास आपण राजश्रीकडनं ऐकला. मला नक्कीच असं वाटतं की विद्यार्थी याच्यातून प्रेरणा घेतील आणि ते सुद्धा यश मिळवतील. तर राजश्रीला पुढच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.